नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये येथे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे। तर मित्रांनो, या निर्णयापासून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून निर्णय आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, त्याआधी या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर आपण या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ महत्त्वाचा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 28 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे। यामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। सरकारने आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे। तर मित्रांनो, आज झालेल्या बैठकीतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कृषी पायाभूत सुविधा निधीत 1 लाख कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे। या अंतर्गत सरकार पीक काढणीनंतरच्या कामावर भर देणार आहे। अग्री इन्फ्रा फंडाच्या पैशातून एकात्मिक पॅक हाऊस बांधले जाणार आहे। शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज विकसित केले जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढे शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटर वाहने उपलब्ध केली जाणार आहेत। शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट स्थापन केले जाणार आहेत। विशेष म्हणजे PM कुसुम योजनेअंतर्गत सोलर प्लांटमधून या ग्रीडला वीज विक्री करता येणार आहे, असेही सरकारने म्हटले आहे। अशा परिस्थितीत प्लांट उभारण्यासाठी अग्री इन्फ्रा फंडातून निधी उपलब्ध होणार आहेत। आणि मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून फळे उत्पादक शेतकरी काढणीनंतर साठवणुकीसाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि या रस तयार करण्यासाठी प्लांट उभारू शकणार आहेत। या प्रकल्पासाठी नाबार्डकडून निधीची व्यवस्था करण्यात आली आहे। तर मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे नेमका? देशातील कृषी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत। यामध्ये कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती वाढवणे देखील समाविष्ट आहे। या उपक्रमाचे उद्दिष्ट ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजनेअंतर्गत प्रकल्पाची व्याप्ती वाढवणे आणि मजबूत कृषी पायाभूत सुविधा साखळीला चालना देण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक उपायांचे एकत्रीकरण करणे यामागील उद्देश आहे। तर मित्रांनो, या सरकारच्या निर्णयामुळे छोट्या शेतकऱ्यांनाही मिळणार योजनेचा लाभ। ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेची व्याप्ती वाढल्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची वाढ, उत्पादकते सुधारणा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि एकूणच शाश्वत कृषी संकल्पनेला मदत होणार आहे। विशेष म्हणजे या उपाययोजनेमुळे देशातील कृषी पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाद्वारे कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी सरकारची कटिबद्ध असलेल्याचे अधोरेखित होते। सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या शेतकऱ्यांना देखील या योजनेत सामावून घेण्यात आले आहे। त्यामुळे आता देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर मित्रांनो, अशा या मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।